श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार। तर आज बऱ्याच महिलांनी उपवास केलेला आहे, पण आजचा हा जर उपाय तुम्ही केला इच्छापूर्तीसाठी, घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी व्हावी याच्यासाठी जर तुम्ही आजचा हा उपाय जर केला, माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी यांना प्रसन्न करण्यासाठी केलेले उपाय कोणतेच वाया जात नाहीत। मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी जे काही आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी यांना प्रार्थना करू ती नक्कीच आपल्याला फळ देत असतात। तर आज एक छोटासा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहावा आणि भगवान श्रीहरी यांचा सुद्धा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर असावा। जसं श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे, तसंच मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रभावी असा आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेचसे उपाय तोडगे आपण करत असतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं। तर सर्वात महत्त्वाचं, आज आपल्याला तिसऱ्या गुरुवारी माता लक्ष्मीला कुंकाचा अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक कशा प्रकारे करावा, तर माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुमच्याकडं, तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना कुंकाने करायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत असताना आपल्याला त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकाने अभिषेक करायचा आहे। जसं जिथे माता लक्ष्मी असते तेथे भगवान श्रीहरी नक्कीच असतात आणि जेथे भगवान श्रीहरी असतात तेथे माता लक्ष्मीचा वास नक्कीच असतो। म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी दोघांचाही आशीर्वाद प्राप्त व्हावा याच्यासाठी दोघांसाठीही ह्या सेवा करायच्या आहेत। तर माता लक्ष्मीला कुंकाचं अभिषेक नक्की करा। आता दुसरा उपाय काय करायचा आहे, तर भगवान श्रीहरी यांना आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर उपाय काय करायचा आहे, हळकुंड घ्यायचे आहेत। हळकुंड यथाशक्ती 21 घ्या किंवा 51 घ्या, 108 घ्या, तुम्हाला जसं जमेल तसं 51 घ्या किंवा 21 जरी घेतले तरीही चालतील किंवा 11 जरी घेतले तरीही चालतील। तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हे हळकुंड घ्यायचे आहेत। हळकुंडाची एक माळ तयार करायची आहे, म्हणजेच ती आपल्याला श्रीहरी यांना अर्पण करायची आहे। तर 21 हळकुंड जर तुम्ही घेतले तर 21 हळकुंडाची तुम्हाला माळ तयार करायची आहे। त्या हळकुंडाला पाणी आणि हळदीच्या मिश्रणाने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करायचा आहे म्हणजेच ते शिंपडायचं आहे, अर्पण करायचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला एका मंत्राचा उच्चार करायचा आहे। ते मंत्र म्हणजे नमो बृहस्पतीय नमः असं म्हणत आपल्याला ते पाणी त्यावरती त्या हळकुंडावरती टाकायचं आहे, थोडं थोडं टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला ते हळकुंड जे आहेत ते भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायचे आहेत। असं केल्याने आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी खूप प्रभावीशाली असा हा छोटासा उपाय आहे। तर हा उपाय करत असताना, कारण हळद ही माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावीशाली आहे, त्याचबरोबर पिवळा रंग हा भगवान श्रीहरी यांना खूप प्रिय आहे। तर आपल्याला ते नंतर ते बांधण्याच्या अगोदर एक छोटीशी कागद घ्यायचा आहे। त्या कागदावरती आपली इच्छा जी आहे मनोकामना जी आहे ती लिहायची आहे आणि तो कागदसुद्धा त्या दोऱ्यामध्ये बांधायचा आहे। हळकुंडाची जी माळ केली आहे त्याच्यात बांधायचा आहे आणि मगच आपल्याला ते भगवान श्रीहरी विष्णू यांना ही जी हार आहे, ही जी आपण हळकुंडाचं हार तयार केलेला आहे, माळ तयार केलेली आहे ती अर्पण करायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। अगदी छोटा आणि 10 ते 15 मिनिटाचा हा छोटासा उपाय आहे। केल्याने घरातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील, घरात माता लक्ष्मीचा वास राहील, भगवान विष्णूंचा वास राहील आणि घर सुखी समृद्धी नक्कीच राहील।